हा नुसता शब्द ऐकला तरी एकदम फ्रेश वाटतं आणि लगेच चहा घ्यावाही वाटतो। हाच गुण ओळखत अवघ्या 10 रुपयांचा चहा विकून कोटींचा बिझनेस उभारता येतो हे माहिती आहे का? चला पाहूया। नवनाथ येवले यांचं येवले अमृततुल्य हे नाव आता सगळ्यांच्या परिचयाचं आहे। त्यांचे वडील दशरथ येवले यांनी पुण्यात 1983 मध्ये चहाचं दुकान सुरू केलं, जे खूप लोकप्रिय झालं। त्यांच्या निधनानंतर कुटुंबाने हा व्यवसाय सांभाळला। घरचा चहाचा व्यवसाय असूनही वेगळं काही करण्याच्या ध्यासाने नवनाथ येवले यांनी 30-32 व्यवसाय केले। जम बसला नाही, डोक्यावर कर्ज झालं, पण त्यातले अनुभव सतत कामाला आले। मग त्यांनी चहा आणि त्याच्या मार्केटवर 4 वर्ष संशोधन केलं। नंतर 2011 मध्ये येवले टी हाऊस सुरू केलं। लोकप्रियतेमुळे त्याच्या पुण्यात अनेक शाखा निघाल्या। सध्या येवले टी हाऊसची वार्षिक उलाढाल सुमारे 1.5 कोटी रुपयांपर्यंत आहे। चहा सोबतच आता त्यांची बिस्किट, केक, क्रीम रोल वगैरे अनेक उत्पादनं आहेत। खारी, टोस्ट, शंकरपाळे, चहा सोबत खाण्याची अनोखी सोय चाय यम मिल खूप प्रसिद्ध आहे। फ्रँचायझी मॉडेल विकसित करून त्यांनी व्यवसायाला व्यापक केला आहे। येवले टी हाऊसला आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवून देश विदेशात त्याच्या 1000हून अधिक शाखा उघडण्याचं आणि हजारो लोकांना रोजगार देण्याचं नवनाथ येवले यांचं ध्येय आहे। आयुष्यात काहीतरी नवीन करू इच्छिणाऱ्या अनेक तरुणांसाठी ते प्रेरणास्थान आहेत। अशाच प्रेरणादायी माहितीसाठी भारत अंतरंग YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि Instagram पेजला फॉलो करा।